ठरलं तर मग चाचा भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सरांजामेपासून. तर आता सरांजामे विटनेस बॉक्समध्ये थांबून म्हणतो की 2 वर्ष आधी जे फिंगरप्रिंट सबमिट केले होते ते खोटे होते, अशी साक्षता सरांजामे कोर्टात देतो. मैपतला खूप राग येतो आहे ऐकून. मी ते साक्षी शिखरे यांचे वडील मैपत शिखरे यांच्या सांगण्यावरून बदलले होते असं म्हणतो सरांजामे. पण इन्स्पेक्टर सरांजामे, तुम्हाला त्यांचं ऐकायची गरज का पडली असं म्हणतो अर्जुन. कारण मैपत शिखरे त्यासाठी मला पैसे देत होता असं म्हणतो सरांजामे. तर मैपत इथे चिडून हात मारतो. मी तोंड उघडू नये म्हणून मैपत शिखरे आणि मला सतत पैशांचा पुरवठा करत राहिला आणि त्यातलेच काही पैसे हे घ्या असं म्हणून कॅशचा बंडल देतो आता सरांजामे अर्जुनकडे. आणि कोर्टमधले सगळे लोक बघून हैराण होतात हे काय चाललंय म्हणून. हे घ्या मिलॉर्ड असं म्हणून आता कॅश देतो अर्जुन जजला. खोटा आहे हे, खोटा आहे हे असं म्हणते साक्षी. जज साहेब, माझ्या विरोधात हा सगळा कट रचला जातोय. मला या सगळ्यामध्ये अडकवून काय मिळतंय तुला, सांग ना असं म्हणते साक्षी. जज साहेब, मी प्रार्थना करते, प्लीज मला या सगळ्यातून वाचवा, प्लीज मला वाचवा, माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका असं म्हणते साक्षी. तर मैपत म्हणतो, तुझं आयुष्य कधी उद्ध्वस्त नाही होऊ शकत साक्षी, कोणाची तेवढी हिंमत पण नाही असं म्हणतो आता मैपत. ए सरांजाम्या आणि अर्जुन सुभेदार, हे प्रकरण खूप जड जाणार तुम्हाला, लक्षात ठेवा असं म्हणतो आता मैपत. ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात आता जज. इथे बर कोर्टात माझी नाचक्की केली तर मी काय तोंड शिवून बसणार की काय असं म्हणतो आता मैपत. अर्जुन सुभेदार, त्याची परतफेड नाही केली ना तर शिखरे खानदानाचं नाव नाही लावणार मी असं म्हणतो मैपत. ऑर्डर ऑर्डर असं म्हणतात जज. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, हे कोर्ट तुमच्या आशिलाला शेवटची वॉर्निंग देत आहे. ह्या कोर्टात असं वर्तन खपू घेणार नाही, त्यांना खाली बसायला सांगा असं म्हणतात जज. यस युअर ऑनर असं म्हणते दामिनी. शिखरे खाली बसा असं म्हणते ते. तुम्ही असं वागलास तर ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे, खाली बसा असं म्हणते दामिनी. सॉरी युअर ऑनर, एका पोलीस अधिकाऱ्यांकडून अशी माझी अपेक्षा नव्हती. हा असा एखादा अधिकारी पुऱ्या डिपार्टमेंटला बदनाम करून टाकतो असं म्हणतो आता रविराज. पण मला सरांजाम्यांना क्रॉस एक्झामिन करायची परमिशन हवी असं म्हणते आता दामिनी. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. तर दामिनी आता प्रश्न विचारायला येते सरांजामेला. सरांजामे, जानेवारी 2023 ते जुलै 2025 किती कालावधी आहे हा? 2.5 वर्ष असं म्हणतो आता सरांजामे. म्हणजे हा जो अचानक तुम्हाला सत्याचा साक्षात्कार झालाय, जो 2.5 वर्ष नाही झाला, तो आता अचानक कसा काय झाला असं म्हणते दामिनी. का इथे येऊन मी साक्ष देण्यासाठी तुम्हाला अर्जुन सुभेदार यांनी पैसे चारलेत असं म्हणते दामिनी. आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड, पुराव्यांशिवाय मिस देशमुख असे आरोप नाही करू शकत असं म्हणत होता अर्जुन. ऑब्जेक्शन सस्टेंड असं म्हणतात होता लॉयर. बोला सरांजामे, तुम्ही 2.5 वर्ष हा रिपोर्ट का नाही समोर आणलात? मुद्दाम लपून ठेवला होतात का? काही कारण होतं का असं म्हणते दामिनी. बोला बोला. इन्शुरन्स असं म्हणतो होता सरांजामे. देशमुख मॅडम, तो रिपोर्ट माझा इन्शुरन्स होता. काय आहे ना, तुम्हाला जेव्हा मैपत शिखरे सारख्या निर्दयी माणसासोबत व्यवहार करायचा लागतो त्यावेळेला तुम्हाला तुमची स्वतःची सुरक्षा पहिला बघावी लागते. माझी जोपर्यंत गरज होती तोपर्यंत ते मला पैसे पुरवत राहिले, पण आता गरज संपल्यावर मला चिवे मारायलाही पाठीमागे पुढे नाही बघणार हा असं म्हणतो आता सरांजामे. म्हणून तो रिपोर्ट मी सुरक्षित ठेवला होता माझ्याकडे असं म्हणतो सरांजामे. नाही, वेळ आल्यावर दबाव टाकायला असं उपयोगी पडतो असं म्हणतो सरांजामे. तर मैपत मात्र मुंडी हलवत बसलेला असतो. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, इन्स्पेक्टर सरांजामे यांना तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत का असं म्हणतात जज. नो युअर ऑनर असं म्हणते दामिनी जाऊन बसते आपल्या खुर्चीवर. तर आता अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड उशिरा का होईना पण सरांजामेमधला पोलीस ऑफिसर जागे झालाय. त्यांनी बरीच वर्ष नोकरी केली आहे आणि आता रिटायर्ड झाल्यावर सुद्धा एका गुन्हेगाराला पकडायला मदत करत आहेत आमची. मी कोर्टाला विनंती करतो की त्यांना माफीचा साक्षीदार केला जावा असं म्हणतो अर्जुन. याचा विचार कोर्ट नक्की करेल असं म्हणतो आता जज. थँक्यू मिलॉर्ड असं म्हणतो आता जज. तर ह्या सगळ्याचा असा अर्थ होतो असं म्हणते दामिनी. रिलॅक्स रिलॅक्स असं म्हणतो अर्जुन. कशाला मेहनत घेताय तुम्ही, तुमचं वाक्य मी कंप्लीट करतो असं म्हणतो अर्जुन. मिलॉर्ड, ह्याचा अर्थ असा अजिबात होत नाही की खून माझ्या क्लायंट साक्षी शिखरेने केलाय, हेच म्हणायचं होतं ना तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. तुमचे हे वाक्य अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झालंय माहिती आहे का तुम्हाला असं म्हणतो अर्जुन.
ॲडव्होकेट देशमुख, साक्षीचे फिंगरप्रिंट्स त्या पिस्तुलावर सापडलेत. तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की तुमची ही वाक्य कोर्टात काम करतील, असं म्हणतात अर्जुन. ॲडव्होकेट सुभेदार, त्याच पिस्तुलावर मधुकर पाटील यांचेही फिंगरप्रिंट सापडलेत ना, असं म्हणते दामिनी. आणि युअर ऑनर, आमच्याकडे आय विटनेस आहे प्रिया मधुकर, असं म्हणते आता दामिनी. तिने स्वतः मधुकर पाटलांना विलासवर गोळी झाडताना पाहिले, असं म्हणते आता दामिनी. आणि कुठलीही मुलगी स्वतःच्या बापाविषयी खोटी साक्ष देणार नाही, मानलेले वडील असले तरी, असं म्हणते दामिनी. ती मुलगी जर प्रिया मधुकर असेल तर तिच्या बाबतीत काहीही शक्य आहे. तुम्हालाही चांगलंच माहिती आहे ॲडव्होकेट देशमुख. शिवाय साक्षी शिखरे कोर्टात कायम खोटं बोलत आली आहे. आधी लोकेशन रिपोर्ट, मग ती रिसॉर्टमध्ये गेलेली होती ते 13ला नसून तर 11ला गेली होती. आणि आता तिचे फिंगरप्रिंट्स पिस्तुलावर सापडलेत, हेही खरं आहे, असं म्हणत होता अर्जुन. हो ठीक आहे, असं म्हणते आता दामिनी. पिस्तुलाला धरून झटापट झाली. कदाचित साक्षी शिखरेचे फिंगरप्रिंट्स त्याच्यावर उमटले असतील. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड, असं म्हणतो अर्जुन. थँक्यू सो मच ॲडव्होकेट देशमुख, असं म्हणतो अर्जुन. तुम्ही फायनली हे मान्य करताय की विलासचा खून झाला त्यावेळी साक्षी शिखरे आश्रमात होती आणि तिने झटापटीत सुद्धा तिचा हात होता. खुश होतात सगळे आता हे ऐकून. महिपत तेवढं नाराज होतो. बाकी सगळे मधुभाऊ, सायली मात्र खूप खुश होतात. ॲडव्होकेट देशमुख हे सुद्धा लवकर मान्य करतील मिलॉर्ड की विलासचा खून साक्षी शिखरे यांनीच केला, असं म्हणतो अर्जुन. दॅट्स ऑल मिलॉर्ड, थँक्यू, असं म्हणतो अर्जुन. एवढंच म्हणून अर्जुन जाऊन बसतो आपल्या खुर्चीवर. तर जज आपली स्टेटमेंट लिहितात. आज सादर झालेल्या पुराव्यानंतर हे कोर्ट रिटायर्ड इन्स्पेक्टर सरंजामे यांना माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करतायत, असं म्हणतो जज. तर सरंजामे खूप खुश होतो आणि धन्यवाद म्हणतो. तसेच मी साक्षी शिखरे यांच्या बोटाचे ठसे हत्यारावर मिळाल्यामुळे त्यांना हे कोर्ट संशयित ठरवू शकते, असं म्हणतो आता जज. तर साक्षी, महिपत खूप नाराज होतात हे ऐकून आणि दामिनी पण खूप चिडते. पण त्यामुळे मी साक्षी शिखरे या खुनी आहेत हे सिद्ध होत नाही, असं म्हणतात जज. हे सिद्ध करण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना एक कोर्ट शेवटची संधी देत आहे, असं म्हणतो आता जज. ह्या कोर्टने सुरुवातीला दिलेल्या मुदती त्यांनी उरलेले सगळे पुरावे ह्या कोर्टात सादर करावे, असं म्हणतात आता जज. काय बावळटपणा आहे हा, खरंच म्हणजे मूर्खपणाच आहे. द कोर्ट इज ॲडजंड, असं म्हणून आता हिअरिंग संपते. तर आता हिअरिंग संपतेने सगळे बाहेर येतात. तर दामिनी येते अर्जुनकडे. अर्जुन, मी मोठी आहे तुझ्यापेक्षा म्हणून एक सल्ला देते तुला. मला खरंच असं वाटतं की तू या केसचा आता नाद सोडून दे. काय आहे, तू कितीही आटापिटा केलास तरी हे सिद्ध नाही करू शकणार की ते खून साक्षीने केलाय. मग नंतर तू केस हरणार, तुमची नाचक्की होणार. कशाला ना, असं म्हणते आता दामिनी. नाचक्की माझी होतीये की तुमची, ते बघू आपण कोर्टात, असं म्हणतो अर्जुन. आणि ज्यांना भीती वाटत असते ना की ते आत कोर्टामध्ये हरणार आहेत, ती लोक कोर्टाच्या बाहेर असं काहीतरी बोलतात, असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे, तुला आता नाहीच ऐकायचं आहे माझं, तर मी तरी काय करू. पण एकच सांगते, एकच दिवस उरलाय. ह्या एका दिवसात तू काय तीर मारणार आहेस ते तुलाच माहीत, असं म्हणते आता दामिनी. एनिवे, ऑल द बेस्ट, असं म्हणते ती. असं म्हणून निघून जाते तिथून दामिनी, साक्षी आणि महिपत. दामिनी निदान एक गोष्ट तरी खरी बोलली की आपल्या हातात आता फक्त एकच दिवस आहे, असं म्हणते आता सायली. आणि आपण सत्याच्या खूप जवळून पोचलोय, पण सत्यापर्यंत नाही पोचलेलो आहोत. कसं पोचायचं आपण तिथपर्यंत, असं म्हणते सायली. तर आता दामिनी आपल्या गाडीकडे जाते. देशमुखबाई, मला माफ करा, माझा कोर्टामध्ये तोल गेला, असं म्हणत होता महिपत. म्हणजे जज समोर अशी बोंबाबोंब करायला नको हवी होती. पण काय झालं ना, मला जरा टेन्शन आलं. मी तर त्या सरंजामेला बघून घेणारच आहे, पण त्याच्या जबानीनंतर तुम्ही त्या अर्जुनला जो तोल आणला ते मला बरं वाटलं, असं म्हणतो आता महिपत. तुम्ही बोलल्या ना की त्या आश्रमात होती म्हणजे खून तिनेच केलाय, असं होत नाही. असं आता फक्त एक दिवस काढायचा आहे. फक्त प्रत्येक हिअरिंगला अर्जुन थोडं सरकत असला तरी आता त्याच्याकडचा वेळ संपलाय, असं म्हणते साक्षी. वेळ संपला नाहीये, वेळ संपत आलाय, असं म्हणते आता दामिनी. भले मी आता त्याला असं म्हटलं असेल की एकच दिवस आहे त्याच्याकडे, पण अर्जुन सुभेदार आहे तो. एका दिवसात सुद्धा दुनिया इकडची तिकडे करू शकतो, हे विसरून चालणार नाही आपल्याला, असं म्हणते दामिनी. तुम्हाला टेन्शन आले का मॅम, असं म्हणते आता साक्षी. हो देशमुखबाई, तुम्हाला टेन्शन येऊन कसं चालाल, असं म्हणतो आता महिपत. आता जे कोर्टात घडलं त्याच्याने आमच्या आशा तुमच्यावरच लागून राहिलेला, आणि तुम्हीच असं तोंड पडलं तर आम्ही कुणाकडे बघायचं, असं म्हणतो महिपत आता दामिनीला. शिखरे, प्रत्येक खेळात शेवटचा डाव सगळ्यात महत्त्वाचा असतो शिखरे, असं म्हणते आता दामिनी. आणि आता आपण केसच्या अशा टप्प्यावर आलो
की तिथे जिंकण्याची आशा आहेच पण हरण्याची भीती पण आहे असं म्हणते आता दामिनी. तर आता इथे रात्र होते. दामिनी आपल्या खोलीत असते आता म्हणजे आपल्या केबिनमध्ये. आणि तिला आठवतं काय काय झालं ते आज कोर्टामध्ये ते. कसा अर्जुनने तिला पॉइंट टू बी नोटेड म्हणून तिला हरवलेलं असतं आज कोर्टात ते आठवतं तिला. आणि ह्या बाजूला साक्षी सुद्धा आता रडत असते आणि महिपतच्या मांडीवर पडून खूप रडत असते आता इथे साक्षी पण. आणि आता इथे अर्जुनलाही टेन्शन आलेलं असतं की एक दिवसात काय प्रूव्ह करणार तू कोर्टात म्हणून. आणि आता इथे सायलीला पण झोप लागत नसते तर सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात आता. आणि इथे प्रिया पण टेन्शनमध्ये असते खूप. तर आता इथे सकाळ झालेलं दाखवलंय. तन्वी मला जरा असं म्हणते आता पूर्णाची प्रियाला. तर मग आता प्रिया म्हणते मला कळलं तुला आता गार्डनमध्ये जाऊन फेऱ्या मारायच्या असतील. स्वतःची सगळी कामं बाजूला ठेवून तुझी सेवा कोण करणार मीच तर करणार ना असं म्हणते प्रिया. कळली असं म्हणून प्रिया दरदर ओढत नेते आता पूर्णाजीला. पूर्णाजी प्लीज जरा पटपट चल असं म्हणते आता प्रिया. आणि आपण फोनमध्ये बघत असते. प्रिया मात्र दरदर ओढत असते आता पूर्णाजीला. पूर्णाजीचा पाय आता प्रियाच्या ओढणीवर पडतो आणि पाठीमागून सायली बघत असते आणि विमल पण. तर पूर्णाजीचा तोल जातो आणि ती सोफ्यावर पडते. पूर्णाजी असं म्हणते सायली. आता सायली मात्र वरच्या पायऱ्यांवरती असते. पूर्णाजी सावकाश असं म्हणते आता विमल. काय झालं पूर्णाई दुखतोय का पाय असं म्हणते विमल. ह्या म्हातारीला माझा हात धरलेले असतानाच पडायचा होता का आणि सगळे आता माझ्या नावाने ठणाना करतील त्यापेक्षा ह्या विमललाच बळीचा बकरा बनवते असं म्हणते आता प्रिया. काय हे विमलताई लक्ष देता येत नाही तुला तुझ्यामुळे जर पूर्णाची पडली असती तर असं म्हणते आता प्रिया. अहो तन्वीताई काय काय बोलताय मी तर बाजूने गेले माझा तर साधा हातही नाही लागला त्यांना असं म्हणते विमल. उलट उत्तर देतेस असं म्हणते प्रिया. तुला काय ग तुला काही फरकच पडला नसता पूर्णाजीचा एखादा हार्टबीट मोडला असता तर तुला तर बरंच वाटलं असतं असं म्हणते प्रिया. तर विमल आता तोंडाला हात लावते. अगं तन्वी असं म्हणते पूर्णाची. तर तन्वी म्हणते पूर्णाची थांब तू उगच तिची बाजू घेऊ नको सगळ्यांनी तिला डोक्यावर चढवून ठेवलंय ना म्हणून ही अशी वाटेल तशी वागते असं म्हणते आता प्रिया. मोलकरणीला मोलकरणी सारखंच वागवावं असं म्हणते प्रिया. तर सायली खाली येते आणि म्हणते प्रिया एक शब्दही बोलू नकोस हा प्रिया. माझं चांगलं लक्ष होतं. पूर्णा आजीकडे तुझं अजिबात लक्ष नव्हतं. त्या चालताना तुझ्या ओढणीत अडकून पडणार होत्या असं म्हणते आता सायली. ते तर मी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत होते असं म्हणते आता पूर्णाची. आणि तन्वीच्या तोंडाचा एखादा पट्टा चालू झाला तर मला बोलूच देत नाही असं म्हणते आता पूर्णाची. अगं पूर्णाची तिचं ऐकू नकोस गो असं म्हणते आता प्रिया. तिला काय सगळ्या नोकरांचा पुळका येतच असतो असं म्हणते आता प्रिया. अगं पण मला माझे स्वतःचे डोळे स्वतःची अक्कल आहे की नाही असं म्हणते आता पूर्णाची. तेवढ्यातच आता खाली प्रताप आणि कल्पनाही येते. काय झालं पूर्णाची असं म्हणते कल्पना. तर अर्जुन आणि अश्विन पण येतो आता. तर मग आता पूर्णाची म्हणते ही मला बागेत घेऊन जात होती ती आणि हिचं सगळं लक्ष फोनकडेच आणि म्हणे हिच्यामुळे मी नाही पडले पण मी हिच्या ओढणीमध्येच अडकून पडले आणि मला सावरण्याऐवजी हिने माझा हात सोडून दिला असं म्हणते आता पूर्णाची. काय असं म्हणते आता कल्पना. अगं पूर्णाची तू माझ्यामुळे नाही तू विमलताईमुळेच पडली आहेस असं म्हणते आता प्रिया. आणि तुम्ही माझ्यावर कितीही विश्वास दाखवला ना तरी हेच खरं आहे असं म्हणते आता प्रिया. आणि तिथून निघून जाते आता प्रिया. म्हणजे तन्वीने स्वतः पूर्णाजीला पाडवलं आणि ब्लेम विमलताईवर टाकलं. पण मी शपथ घेऊन सांगते मी पूर्णाजीला नाही पाडलं असं म्हणते आता विमल. विमल तू नको काळजी करूस आमचा तुझ्यावर विश्वास आहे पण पूर्णाई ह्या मुलीचा वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललंय असं म्हणतो होता प्रताप. पण नशीब पूर्णाईंना काहीच झालं नाहीये असं म्हणते कल्पना. पूर्णाई चला मी तुम्हाला बागेत घेऊन जाते असं म्हणते कल्पना आणि घेऊन जाते आता बागेत. आणि प्रतापही जातो तिच्यासोबत. ती प्रियाला इथून एवढं आतून बाहेरून चांगलं ओळखते ना तरीही मला तिच्या वागण्याचं आश्चर्यच वाटत असतं असं म्हणते आता सायली. ती कधी स्वतःची चूक कबूल करणार नाही आणि एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे असं म्हणते आता सायली अर्जुनला. एखादं प्रकरण आपल्या अंगाशी येतंय असं वाटलं ना की ती दुसऱ्याला वाघाच्या तोंडात देऊन मोकळी होणारी असं म्हणते आता सायली. बघितलं ना मी असं म्हणतो आता अर्जुन. आता तिला सगळे ओरडणार तिला शिक्षा मिळणार ह्या भीतीने तिने सगळं प्रॉम्प्टली विमलताईवर ढकललं असं म्हणतो आता अर्जुन. आणि स्वतःला सेफ करून घेतलं असं म्हणतो आता अर्जुन. कमाल आहे या मुलीची असं म्हणतो चैतन्य. चैतन्य काम कर आताच्या आता मला खुणाच्या दिवशीचे सगळ्या वस्तूंवरचे फिंगरप्रिंटचे रिपोर्ट्स आणून दे असं म्हणतो आता अर्जुन. आणि मग सरंजामेशी सुद्धा बोलून घे जरा आणि जे लोकेशन मी पाठवतोय आता त्या लोकेशनवर माझे रिपोर्ट्स काढून दे असं म्हणतो आता अर्जुन. मला आता एका महत्वाच्या कामासाठी जायचं आहे असं म्हणतो अर्जुन. ओके असं म्हणतो चैतन्य. आता अर्जुन
एक चॉकलेट घेतो आणि ते आता खातो अर्जुन. तर आजचा एपिसोड इथेच संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे मीडियावाले संपतात कोर्टासमोर आणि म्हणतात, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या विलास मर्डर केसचा आज शेवटचा हिअरिंग आहे. मधुकर पाटलांना शिक्षा होईल का? आणि जर पाटील निर्दोष असतील तर खरा गुन्हे सापडणार का? आणि आता कोर्टामध्ये साक्षी अर्जुनला म्हणत असते की मी किती वेळा कोर्टामध्ये सांगितले की मी त्या रात्री आश्रमात गेली नव्हती. असं म्हणते आता साक्षी. माझ्या फोनचं लोकेशन जरी माझं फोनचं लोकेशन आश्रमातलं दाखवतंय, मला माहित नाही ते तसं का दाखवतंय असं म्हणते आता साक्षी. म्हणजे टेलिकॉम कंपनीकडून आलेले रिपोर्ट्स खोटे आहेत का असं म्हणतो अर्जुन. मला हे सांगा आता साक्षी शिखरे, 13 जानेवारी 2023 च्या रात्री जेव्हा आश्रमात कुणीही नव्हतं त्यावेळी तुम्ही आश्रमात का गेला होता असं म्हणते आता साक्षी. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो.